नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या मध्ये मध्ये चालू असणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता ना रात्रीचे 11 वाजायला आले आणि मी आणि हा चेहरा लपवणारा विवेक आम्ही दोघंजण निघालो आहे. तर आम्ही मी चाललो आहे मी चालले आहे आणि विवेक मला सोडायला चाललं आहे दादरला. आता आम्ही मेट्रो पकडतो आहे. हड नाही खरंच. आणि मी चालले आहे कर्जतला, नाही सॉरी कर्जत, मी चालले कराडला. तर बाकी सगळे डिटेल्स मी तुम्हाला नंतर देईन. तर 11 वाजताची बस आहे आणि कामानिमित्तानेच चाललो आहे. चालू हां. तर आता विवेक मला सोडायला आला आहे, हे बघा. आणि ही पहा मेट्रो पण आली आहे. तर आता आम्ही मेट्रो पकडतो आहे आणि स्टेशनला वगैरे जाऊन पटापट आम्हाला पोचायचं आहे. आमच्याकडे फार तर अर्धा तास आहे आणि अर्धा तासात आम्हाला दादरला रिटर्न पोचायचं. ठीक आहे, चला. तर इंडिया मॅच जिंकली होती आणि त्याचा रिझल्ट आला होता. आणि या माणसासाठी स्टेशनवर उतरण्यापेक्षा महत्त्वाचं काम म्हणजे मॅचचा रिझल्ट बघणं हे होतं. आणि आय थिंक हा मीम्स वगैरे काहीतरी बघत होता त्या रिलेटेड. आम्ही स्टेशनला आलो आणि आम्हाला कळलं ट्रेन लेट आहे. रोहनचा कॉल आला होता. आता काय नाही, मग आम्ही स्लो ट्रेन पकडली आहे. होप आम्ही 11 वाजेपर्यंत पोहोचू. आता 10 वाजून 45 मिनटं झाली आहेत. 11ला 15 मिनटं सुटली आहेत आणि आम्हाला टास्क आहे की 15 मिनटात आम्हाला दादरला प्रीतमपर्यंत पोहोचायचं. तुला काय वाटतं, हा ब्लॉग पूर्ण होईल का? अर्धवट होईल. पूर्ण होणार नाही, अर्धवट होईल. जर हा पूर्ण झाला तर तू काय देणार? कोणाला सिंपली द्यायची आहे का बस? तर 11 झालं आणि थोडंसं मॅनिफेस्टिंग करून झाल्यानंतर आम्ही उतरलो आहे स्वामीनारायण मंदिरला. बघा हा मुलगा. आणि ना मधुरा स्वामीनारायण मंदिरच्या खाली उभी आहे. मधुरा दीपिका असं मला कळलं आहे. बघूया दिसते का कुठे. हां हे बघा दिसले. हे बघा, थांबा मी तुम्हाला दाखवते. थांबा मला दिसले ऑरेंज कलरची मधुरा वाटतं. हे बघा. हॅलो गर्ल्स. हॅलो, कसा आहेस बाबा? झालं का ते टेंगळं गेली का सगळी? म्हणजे विवेक मी नाही ओळखत तुला. अरे सॉरी, तू निघ इथून. मला काय केलं? तू निघ इथून. जातच आहे मी. पहिला निघ. पहिला चल ना, आमच्याकडे स्कार्फ आहे, तुला मधमाशी नाही चावणार. आई ग जाणार इथून तू. तू खरंच ओळखलंस नाही? लाज वाटते? नाही. लाज वाटते? किंचितशी नाही म्हणतो. चल ना विवेक. अगं त्या हिला चल ग. आपडशील तो हरामी आहे यार. जाऊ दे, सोड. चल जाऊ. चला आता, नाही तर आपल्याला बाय करून लोक निघून जातील. The next day. नेहा रुपेशचा फोटो काढत बघितला नाही, माकडाचा काढत. एकच ते. तो खरंच येईल तुझं. तेच सांगते. इथे काय माणसं कमी आहे जी तुला माकडं पण मागे लावायची आहे. काय रे चाललं तशी स्नेहा? नाही, आम्हाला पण सांगा. काही नाही. चला, गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. तर आम्ही झोपलो होतो, म्हणजे बस पकडली. त्यानंतर पूर्ण वेळ मी तर झोपून काढला. यांनी काय केलं मला माहिती नाही. आणि आता सकाळ झाली आणि थेट जाग आली आहे. माकड मधुराचा पाठलाग करे असू दे. तर मला नॉस्टॅल्जिया येतोय. तो आपण नाही का गडावर गेलो होतो आणि एक रूम शेअर केली होती रात्री. पहिल्यांदा काय माहिती का? म्हणजे ही माझी पहिली मैत्रीण आहे मीडियामध्ये. मी अख्ख्या जगाला सांगितलंय. आणि तेव्हा आम्ही पहिल्यांदा दोघींनी एकत्र रूम शेअर केली. सो फर्स्ट टाइम आउटडोअरला आणि खूप मज्जा केलेली आहे. तेव्हा आमचा बॉन्ड अजून स्ट्रॉंग झाला. खूप रात्र आम्ही गप्पाच. आता इतका स्ट्रॉंग झाला आहे ना की आता लोक आपल्या रूममध्ये येऊन राहणार बोलल्यावर कष्ट येते. जाऊ दे, बघूया आता काय होतंय. हो, आता कशी आहे सरांची रूम काय मला जाऊन झोपायचं. मला पण झोपायचं. आजवर आम्ही जितकेही आउटडोअर केलेत ना, तेवढ्यामध्ये आम्हाला हॉटेलमध्ये स्टे दिला. त्यामुळे जेव्हा अचानक सकाळी कळलं की आपण शासकीय विश्रामगृहामध्ये स्टे करणार आहोत,
त्यावेळेला आमचा थोडासा हिरमोड झाला होता. पण आतमध्ये एंटर केल्यानंतर जेव्हा हे सगळं पाहिलं ना, आम्हाला खरोखर नवल वाटत होतं. विश्रामगृह ऐकल्यावर मला वाटलं ते 2 खाटी असतील. पण हे किती कमाल आहे. विश्रामगृह अगदी विश्राम घेऊन बांधलंय. खूप मोठं. बघितलं, सकाळ सकाळ चालना मिळाली आहे. माकड. हां, मी माकड नाही आहे. अच्छा, कुठे दिसतंय तुला? तेव्हा चढलं. ए तो कुत्रा बघतो नाही, इथून घे शॉर्ट. कुत्रा बघता माकडाकडे बघतोय. मला कुत्रा, हा बघ कुत्रा. ऍक्च्युली तो आला ना, म्हणून मला कळलं की तिथे माकड आहे. तो वरती बघत होता आणि माकड धावत त्या कुत्र्याला बघून वरती गेलं. हे जे माकड आहे, शॅलेसीसाठी लाईव्ह कॉमेंट्री दिली. तुम्ही चौडी माता झपायचं. चला तर पडत धडपडत ब्लॉग सुरू आहे आणि मी आत्ताच आम्ही तिघी कशा तयार झालो आहे आणि लोकांचे नाश्ते आटपले आहेत. आता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला. माहिती का, आपण गडावर कुठल्या तरी गेलो होतो आणि आपणच लेट होतो. सगळ्यात लेट होतो. तसं नाश्त्याला पण सगळ्यात लेट आहे. आपण जिथे जातो तिथे सगळीकडून शेवटूनच बाहेर. हां, हे पण आहे. आम्हाला सवय नाही आहे पुढे पुढे करण्याची. ह्या साईडला तर रस्ता चुकला आमचा. शिरा तुमच्यासाठी उशिरा दिलात पण. उशिरा दिला ना. कसा आहे नाश्ता? नाश्ता कसा आहे? कमाल. संपलेला नाश्ता खायला या. काय माणूस अरे शिरा इथं येतो तिथं चांगलं. कसं खाणार. छान. रिव्ह्यू द्या कसा आहे. मस्त आहे. मस्त मस्त एकदम गोड. मी तिकडे होतो, मी इकडे पण आलो. चला आता आपण खाऊया. तर नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि फॉर अ चेंज पहिल्यांदा मी पाण्याची बॉटल कॅरी केली आहे. हे बघा, कारण की मला थंड पाणी लागतं. साध्या पाण्याने जरा मला त्रास होतो, त्यामुळे मी फार करत नाही. मी अशीच तहानलेली राहते. पण यावेळेला नेमकी केली आहे. मी क्यूब्स आणले होते, आईस क्यूब्स ज्या टाकल्यात आणि लकीली सगळं पाणी व्यवस्थित थंड आहे. सो थम्स अप फॉर दिस बॉटल. आणि आता आम्ही चाललेलो आहोत आरतीसाठी. 10 वाजताची आरती. आपण 9:30 ऑलरेडी वाजून गेले. तिथे पोचायला अर्धा 1 तास लागेल. आणि नाश्ता वगैरे सगळं झाला आहे. बॅग पॅक करून पटकन आम्ही मंदिराकडे जायला निघणार आहोत. ठीक आहे, चल. आता तरी द्या. आता आम्ही नाश्ता करून शासकीय विश्रामगृहात निघालो आहे विठ्ठलाच्या देवळाकडे. आणि तिथे आता प्रस्थान करतो आणि तिथे मग आरती होणार आहे आणि त्यानंतर काय होणार आहे, इंटरव्ह्यू होणार आहे. आणि पुढचं आपण तिकडे गेल्यावर बघू. नेक्स्ट लोकेशन तुम्ही डिरेक्टली पोस्ट करू शकता. आपल्याकडे 3 आर्टिस्ट असणार आहेत. सुनील सर असणार आहेत आणि 2 चाइल्ड आर्टिस्ट असणार आहेत. सो तुम्ही जे काही व्हिज्युअल्स असतील ते तुम्ही लगेच पोस्ट आउट केले तरी चालणार आहे. एम्बार्गो वगैरे काही नाही. तर सन मराठी वाहिनीवरती सखा माझा पांडुरंग नावाची संत सखुबाईंच्या जीवनगाथेवर आधारित असलेली मालिका येऊ घातली. आणि याच मालिकेच्या प्रमोशनच्या निमित्ताने आम्ही आलो होतो कराडमध्ये, जिथे संत सखुबाईंचं सासर आहे. त्यांचं मंदिर आणि समाधी दोन्ही इथे आहे. ही तीच पावनभूमी आहे जिथे आपला श्री विठ्ठल 2 महिने वास्तव्यासाठी होता. आणि याच पावनभूमीला येण्याचं औचित्य आम्हाला लाभलं ते या मालिकेमुळे. तुम्हाला माहीतच असेल की संत सखुबाईंची ती गोष्ट. तर त्या गोष्टीतलं जे ठिकाण आहे ते हे आहे. संत सखुबाई निस्सीम भक्त होत्या विठ्ठलाच्या आणि त्यांना जायचं होतं पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी. पण सासरी प्रचंड छळ व्हायचा याच भक्तीमुळे. आणि एक दिवस तर त्या पालखी पाहण्यात मग्न झाल्या होत्या म्हणून सासूबाईंनी त्यांना दोरखंडाला बांधून ठेवलं होतं आणि त्यांचं अन्न पाणी बंद केलं होतं. आणि विठ्ठल स्वतः पंढरपूरहून त्यांच्या सासरी इथे कराडमध्ये आला होता आणि त्याने दोरखंडाला बांधलेल्या त्या सखुबाईंना सोडवलं आणि पंढरपूरला त्या निघून गेल्या. आणि त्यांच्या जागी विठ्ठल सखुबाईंचं रूप घेऊन सासरी छळ सहन करत राहिला.
सासरकडच्यांचा उद्धार करत राहिला. सखूबाई पंढरपूरला पोहोचल्या. विठ्ठलाच्या पायावरती त्यांनी प्राण त्यागले आणि विठ्ठल इथे सखूबाईंच्या रूपात सासरी नांदत राहिला. त्यानंतर रखुमाईला जेव्हा चिंता झाली की आता विठ्ठल परत कधी येणार, कारण तो तर सखूबाईच्या रूपात आहे, त्यावेळेला त्यांनी सखूबाईंना जीवनदान दिलं. सखूबाई पुन्हा सासरी परतल्या आणि सासरकडच्यांचा विठ्ठलाने उद्धार केला होता. तर ही गोष्ट जिथे घडली तीच ही पावनभूमी आहे आणि त्या मंदिरात आज आम्ही आलो होतो. इथे प्रेस कॉन्फरन्स होती, मालिकेतले कलाकार इथे आले होते, आम्ही इंटरव्ह्यूज इथे केले, दर्शन घेतलं, आरती करण्याचा योग जुळून आला, सगळं काही छान पार पडलं. या ठिकाणी संत सखूची ही समाधी आहे. या ठिकाणी तिच्या अस्थी वगैरे आहेत, म्हणजे त्या काळामध्ये या ठिकाणी तिची समाधी बांधलेली. पूर्वीच्या काळी ही समाधी आहे थोडंसं चबुत्रा होता नुसता दगडी, पण अलीकडच्या ह्या 5 वर्षामध्ये थोडंसं डेव्हलप केलेलं आहे. आणि पलीकडं संत सखूची मूर्ती सगळ्यांना पाहायला मिळावी म्हणून एक छोटंसं मंदिर ते या ठिकाणी बांधलेलं आहे. ते 1980 साली हे मंदिर बांधलेलं आहे आणि ते मात्र 16व्या शतकातलं मंदिर आहे, म्हणजे विठ्ठलाच. धन्यवाद. सो फायनली आता आमचं शूट कंप्लीट झालं आहे. आम्ही 2 इंटरव्ह्यू कवर केलेत 8-16 मिनटाचे आणि आता मी फायनली पॅकअप करतो आहे आणि नेहाला अशी खूप भूक लागली आहे. हो, आम्ही तर जेवायला जातो. स्नॅक्स आहेत, जेवणाचा काही पत्ता नाही आहे अजून. आणि आरती वगैरे झाली जी प्रांजलीने कशी शूट केली आहे मला अजून माहीत नाही. तरी तुम्हाला एक सांगू का, मी गाभाऱ्यात उभी होते मंदिराच्या आणि नेहा गाभाऱ्याच्या बाहेर होती. गाभाऱ्याच्या आतमध्ये एक आरती चालली आणि गाभाऱ्याच्या बाहेर वेगळी. हो, आमचं हरेराम हरेराम संपलेलं आणि ह्यांचं हरेराम चालूच होतं. तर जाऊ दे आता काय. बरं ठीक आहे, आता रस्त्यात ठेवायची देवाच्या ठिकाणी सांगू. बरं, आता हा जो काही इंटरव्ह्यू आम्ही घेतला आहे प्रांजलीने कसा शूट केला आहे हा जर तुम्हाला बघायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि व्हिडिओ टॉक मराठी नावाचं आपलं एक छोटंसं चॅनल आहे, प्रमोशन झालेलं आहे. त्याला जाऊन सबस्क्राईब करा. माझं लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, कमेंट. चला झालं. तर इथे आम्ही भरपेट जेवलो. स्टार्टरमध्ये आम्हाला मंचुरियन होतं, समोसा पण होता, पण मला मंचुरियन जास्त आवडलं. आणि संपूर्ण जेवणामधला ना रस्सा प्रचंड भारी होता. व्हेज जेवण होतं अर्थात, पण कमाल होतं. सो हाय गाईज, हा ब्लॉग नेहाचा आहे पण मी बोलते त्यामध्ये प्लीज. हां, तर आम्ही आता आलेलो आहे शाळेमध्ये. ही बघा, ही मागे शाळा आहे अशी आणि शाळेमध्ये प्रमोशन होणार आहे आणि लहान मुलं सगळी छोटी छोटी जमली आहेत. आपल्याला पण छान वाटायचं ना शाळेमध्ये असं कोणतरी यायचं तेव्हा. तर आज आम्ही आलो आहे त्या कराडमधल्या शाळेमध्ये आणि ते सिरियल आहे ना त्याचं प्रमोशन आहे. लहान मुलांना काहीतरी गिफ्ट वगैरे देणार आहे, असं गुडीज वगैरे. पोराला एक खुश होणार आहे. चला बघूया. चेंज केलं सांगितलंच नाही. आणि आम्ही चेंज करून दोघींनी पण पिंक घातलं, सेम पिंच. या चल. पुरा बघा कशी सगळी. आणि ते पहा आमचे नडियाची बाबा जमते. आणि हे बघा यांचं स्कूल. हे बघा हे सिरियलची स्टार कास्ट. हे बघ सिरियल या ना होती काय करतात हाय करायली कशी हाय करतात. आजकालची मुलं इतकी स्मार्ट आहेत ना, त्यांना बरोबर माहिती की कॅमेरा आपल्यासमोर आल्यावर रिॲक्शन्स वगैरे द्यायचे असतात, असं वेव करायचं. तुम्ही बघा ना ते कसे रिॲक्ट करत होते आणि मला फार नवल वाटल्या गोष्टीचा. आणि शाळेमध्ये ना मुलांनी स्वतःहून तयारी केली होती, भाषणं वगैरे, कविता, तर फार कौतुक पण वाटलं मला. पंढरीच्या विठुराया कशा काय, बरा आहेस का? यंदा वारी नाही म्हणे, आ खरं आहे का? विठ्ठल पंतांचे भाग्य थोर, विठ्ठल पंतांचे भाग्य थोर, पोटी आले ते ज्ञानेश्वर, पोटी आले ते ज्ञानेश्वर. संसार केला कोठून कोठी, संसार केला कोठण कोठी, पोटी आले ते निवृत्ती, पोटी आले ते निवृत्ती. संसार केला छोटा मोठा, संसार केला छोटा मोठा, पोटी आले सपन काका, पोटी आले सपन काका.
संसार केला घाई घाई, संसार केला घाई घाई, पोटी आले मुक्ताबाई, पोटी आले मुक्ताबाई. तुका म्हणे संसार केला, तुका म्हणे संसार केला, त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला. आम्हाला हे अभंग म्हणू दिला त्यासाठी सर्वांचे धन्यवाद. संत सुखुबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे आई वडील मोठ्या धार्मिक वृत्तीचे होते. या मुलींना भाषण करताना बघितलं आणि मी कमाल नॉस्टॅल्जिक झाले. मला माझ्या शाळेतले दिवस आठवले की अशी एकही वक्तृत्व स्पर्धा मी सोडली नव्हती ज्यात मी भाग घेतला नव्हता. आणि यू नो वॉट, असं आपण म्हणतो की शाळेतल्या सिलेबसमधलं काही लाईफ टाईममध्ये उपयोगी येत नाही, पण माझ्या बाबतीत नेमकं उलटं झालं. जेव्हा शाळेत मला ॲज अ गेस्ट म्हणून बोलवलेलं ना, त्यावेळेला पण मी हेच म्हटलं की ह्या शाळेने मला हातामध्ये माईक धरून बोलायला शिकवले आणि आज मी आयुष्यात त्याच गोष्टीमध्ये करिअर करते. सो एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीजमधल्या ज्या गोष्टी आपण असतो ना जोपासलेल्या, त्या पुढे लाईफमध्ये कधी ना कधीतरी करिअरमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट ठरतात. फोटो काढावा अशी त्यांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. शिक्षकांना विनंती की या ठिकाणी वर यायचं आहे स्टेजवर, एक फोटो घेऊया त्यांच्या समोर. प्लीज. A few moments later. हानस्त निद्रा लागली होती आणि अचानक गाडी थांबली आणि आमचा चहाचा टाइम झालेला. मला पण फोटो काढायला घे बाई घे. आम्ही इकडे काय करत होतो आपण? चहा पितोय आपण. हां, तुम्हीच बोला ना जरा. चहा पितोय आपण आणि सोबत केक खातोय. होपफुली हा जो सॉरी नाव्याचे मस्त द्यायचं आहे. खाल्ला मी. छोटू चहा घरी बनवतात. चला आता चहा पितो. अगेन मी चेंज केलं आहे कारण कम्फर्ट जरा जास्त महत्त्वाचं आहे, त्यामुळे मी घेतानाच. आणि मस्त सनसेट होत आला आहे छान. आणि मेकअप पण काढून टाकला. इथे मागे मस्त वॉशरूम होतं आणि कमाल वॉशरूम होतं. आयुष्यात असं प्रवासात कधी कुठलं वॉशरूम बघितलं नाही इतकं लॅविश वॉशरूम. बाय द वे इकडे नॉस्टॅल्जिया देणाऱ्या गोष्टी आहेत, मी मला दाखवते. ही अशी प्लेस मला मुंबईत का नाही सापडली कधी, किंवा माझ्या कळू दे लोकांना तू कसं आहे. हाय तू काय गाड्यांची प्रॉब्लेम नाही रे, मला तिचं बनवायचं आहे ते नीट दिसत नाही आहे, पण जाऊ दे. हे बघा इकडे असं खेळायचं आहे सगळं लहान मुलांचं. आणि इकडे स्नॅक्स वगैरे आहेत याचं काही मला फार आकर्षण नाही आहे. पण लुक ॲट दिस, हे बघा हे पार्क काय आहे, हे किती सुंदर आहे. आणि हा बघा हत्तू, हे बघा आपले पूर्वज. आणि कोल्हापुरी चपला. शॉपिंग करतात काही माणसं झाल्या उशीर. आणि इथे जरा फूड कोर्ट आहे, खाण्यापिण्याचं सामान. आणि लोक पळाले आहेत. बाय द वे काय आहे ना, असा व्हिडिओ मी जरा बाहेर येऊनच बनवते. हायवेला लागून हे तिथे पार्किंग पण आहे. हॉटेल आराम एजन्सी असं ते आहे. साधारण आम्ही एकदाही त्या खिडकीतनं बाहेर पाहत मी निसर्गाचा आनंद घेतला नाही. फक्त झोपून प्रवास केला, तेही आडवं 2 सीट्सवर एकटी. कोका करून झोपत मी दिवस काढले. आता पुन्हा मी झोपण्याच्या विचारात आहे, पण जाऊ द्या. रिस्ट्रिक्ट करते की बाहेर बघायला येईन मागे झाली झोप. त्याला पाठवतो रे बाबा, तुझ्या नाही काय मी त्रास दे.
A few moments later. तर आत्ता आम्ही जेवायला थांबलो आहे आणि फूड कोर्टला. तर हे जे काही फूड कोर्ट आहे हे आमचं घरच आहे. आम्ही इतके आउटडोअर करतो ना तेव्हा आम्ही फूड कोर्टला मोस्ट ऑफ थांबतो. खूप कमी वेळा असं होतं की कुठेतरी ढाब्यावर किंवा थांबलं. एकदाच वन्स इन अ ब्लू मून कधीतरी असं झालं होतं. अदरवाईज आम्ही फूड कोर्टलाच थांबतो. हे मगनलाल चिक्की वगैरे असं जवळपास आपलं दुसरं घर असल्यासारखंच आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा फूड कोर्टला आलो आहे. आता पाहूया आमच्या डिनरची काय सोय होते. डिनरची काय सोय होते पाहूया. थोडंसं फ्रेश वगैरे होऊया आणि मग निघायचं पुन्हा एकदा मुंबईच्या प्रवासाला. तुम्हाला भूक लागली आहे का? खूप जास्त. चला गं बस झालं. 12 o'clock midnight. एंड ऑफ द डे ना. हॅपी जर्नी, हॅपी डे, हॅपी नाईट, गुड नाईट, बाय बाय. गुड नाईट, बाय बाय बाय. किती वाजलेत काय माहिती? 12 वाजले. 12. चला ते तर आयुष्याचे वाजले. चला बाय गाईज. मी स्टेशनवर उतरले आहे आणि रात्रीचे 12 वाजून गेले आहेत आणि मी ना विवेकला शोधते आहे. थांबा, विवेक न्यायला आला आहे, आपण त्याला शोधूया. थांबा. मला बोलला हा माणूस मेट्रोला ये आणि स्वतः इथे कुठेच दिसत नाही आहे. मॅडम फसवलं की काय? मग कुठे गेला? कुठे मागे तर खुळा आहे की काय? जरा तर खुळावलाच आहे खरंच. खाली पण नाही आहे. त्यास माहीत असेल ना मी व्हिडिओ काढले म्हणून त्यांनी बंद केला. कुठं गेला हा? मंद, अतिमंद. मग येतो हा मंद बदक विवेक. हा तिकडे कुठे आहे बघा. हा आमची नेहमीची जागा ही आहे. हा इथे भेटायची नेहमीची जागा. हा इथंच तो मला दर वेळेला भेटतो. इथंच. आणि आज बघा त्याला नखरे आले. तिथना येतोय. तिथना ते तिकडे काय माझ्या बापाचं जेवण आहे. तुला काय अक्कल आहे? 3 नंबरात उतरलेस तर इकडे आलीस कधी? मी तिथेच उभी आहे. तू नाही. दे बॅग दे ना. अरे बॅग घे ना. बॅग घे ना. बॅग घ्यायचं तू देत नाही. बॅग घे. थांब मी. अरे हातात ना कॅलेंडर घे. त्यातला एक तुला एक मला. अरे मंदवतका ही आपली भेटायची जागा आहे ना. तिकडं कशाला गेलेला तू 3 नंबरला? 3 नंबर तुझ्या बरोबर भेटते. आणि मग मी वर आले तर दिसलं नाही तुला मी? अरे मोठा पंखा म्हणजे माझी म्हणण्याची पद्धत आहे. ते मोठ्या पंख्याचा ब्रिज ही म्हणून काय त्याला मोठे पंखे शोधशील? टाइमपास आहे. हा टाइमपास आहे. हा स्वतः नेहमीच्या जागेवर उभा राहायचा सोडून कुठे भलतीकडेच गेलेला तो माणूस आणि मी इकडे शोधते त्याला. बस झालं नाही. हा तर आता विवेक आला यायला आणि आता मी घरी चाललो. काय म्हणून मला पर्पजच कळत नाही यायला येण्याचा.
न्यायला येणार मी इथं रिक्षाने जाणार. न्यायला केव्हा येतात त्या बाबा? तुमचं काय 4 व्हीलर वगैरे घेऊन येतात माणसं तेव्हा. स्वतः एक काहीतरी चालत किंवा रिक्षा आणि बस करून यायचं आणि दुसऱ्याला काहीतरी ही हा बाबा आला. चला स्वतः काहीतरी पहिल्यांदा आमच्याकडे कोणतरी भांडत होतं. सांग अख्ख्या जगाला सांग आपण कुठे राहतो. तर मी तुझ्यासाठी रिकाम्या हाती आले नाही. मी एक कॅलेंडर घेऊन आले. कॅलेंडर तुला बरोबर तुझी वेळ लक्षात राहावी म्हणून हे वेळ लक्षात राहत नाही, महिने लक्षात राहत. हा तेच ते दिवस कसे चालले आहेत हे तुला कळायला हवं. दिवस चांगले झाले जास्त बेकार झाले. तेच ते त्यासाठी हा कॅलेंडर तुला मी दिलेला आहे. आणि मी मला कसं दिसलं नाही रे तू प्लॅटफॉर्मवरती? तुला पाय खालचं दिसत नाही. आज तुला दिसतं ना सगळं समोरचा तिकडे मोठ्या पंखामध्ये की मी त्या तिकडे जाऊन तिकीट काढून तिकडे उभं राहिलो. मी सगळ्यात शेवटी होती कुठेतरी. जाऊ दे आता सर दरवेळेच आहे तुला माहिती ना. आपण इकडे तू मला कुठे अज्ञात ठिकाणी नको जात जाऊ. तुला माहिती आहे दरवेळेला एकच ठिकाणी मेट्रोचं तिथेच तू येणार म्हणून मी तिथेच जाते दरवेळी ठरलेलं जाते. असो मी आता दीपिकाला फोन करते. हा काय चल बाय गाईज. आता आम्ही घरी चाललो आहे. विवेकने मला ड्रॉप केलं आहे. हे काय मला कळत नाही. ड्रॉप करतो पिकअप आप करतो मला ड्रॉप करतो. पिकअप काय? पिकअप म्हणजे उचलणे, ड्रॉप म्हणजे सोडणे. मतलब ह्याची वोकॅब्युलरी बघा शिका. हे बा आपल्या भविष्यासारखंच आहे सगळं. व्हिडिओ पण अंधारातच आहे काही दिसत नाही. आणि हे काय मला कळलं नाही म्हणजे आणि मीच रिक्षा करणार तर रिक्षात हा बसणार आणि वरती मला न्यायला आल्याच्या पुचारक्या मारणार. हा मला काय हेच कळलं. ते मी डिपेंडेंट आहे. इंडिपेंडेंट आहे मी. डिपेंडेंट नाही आहे. इंडिपेंडेंट. ते जाऊ दे. इंडिपेंडेंट स्वतःचे कपडे स्वतः घडी मारायचे, स्वतःचे जेवण स्वतः करायचं, स्वतः करायचं. आईवरती काय टाकायचं नाही. आता जरा घरी मस्त आंघोळ करणार मी. त्याचा आपण ब्लॉग करू. आंघोळ नाही घरी तेल लाव जरा मस्त कॅटफूड मागवतच मागवलेलं ना काल मागवलेलं आलं. तो काकी काकी बोलत आलेला. तो आजकाल तो कॅटफूड घेऊन येतो ना काही सोबत. माझ्या मम्मीला असं एवढं प्रेमाने बोलत असतो ना काकी असं वाटलं कोणतरी घरचंच आलंय. त्याला घर नाही हडपायचं. तो प्रेमाने बोलतो. त्याला कळलं ही माणुसकीवाली जागा आहे म्हणून. तर चला आता घर आलेलं आहे आणि आता मी घरी चाललो. बाई मला झोपायलाच मिळालं नाही रे विवेक. तुझं मी शांत झोपते. विवेक तुला कसं वाटतंय? रात्री 12 वाजून गेले. 12:30 ते मी मारलाय झोप ह्याच्यामध्ये. तो पुन्हा तो मारलो. आता मी घरी चालले गाईज. बाय बाय बोलते तरी फोटो बाय बोल आणि हात टाक ना ह्याच्यावर. अरे असं हात ठेवतात ना लोक. बाय.